मनातलं कोणाजवळ तरी बोललं पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे. जीवन कोणाचंही असो महाराज, ते पुरुषाचं असो की स्त्रीचं, आपल्या मनातली गोष्ट कोणाजवळ तरी बोलून दाखवली पाहिजे. आणि ते बोलून दाखवण्याकरता कुठलं तरी जगामध्ये हक्काचं स्थान आपण निर्माण केलेलं असलं पाहिजे. एखादा असा जिवलक मित्र माणसाला पाहिजे जो आपण सांगितलेलं पाप सुद्धा लोकांना सांगणार नाही. माझ्याकडे हे पाप आहे हे ज्याला आपण सांगतो आहे ना, तो त्या पापाचं भांडवल करणार नाही, असा सुद्धा एखादा मित्र हवा. त्यानं म्हणावं तुझ्याकडे ते पाप आहे ना, अरे प्रार्थना करू तुझ्या पापाकरता तू आणि मी, की भगवंतांनी तुझ्याकडचं हे पाप निवृत्त करावं. तुझी घाणरडी सवय बदलून सद्विचारामध्ये तुझा विवेक तुझ्या बुद्धीमध्ये नांदावा, असा एखादा तरी मित्र पाहिजे महाराज. एखादी मैत्रीण अशी पाहिजे स्त्रीला का जिच्याजवळ आपण आपल्या मनातलं काहीतरी बोलून दाखवू शकतो. आपल्याला सुद्धा एखादा मित्र तसा पाहिजे, त्याची गरज आहे. नशीब तर भगवान परमात्म्याचं कृष्ण अवतारामध्ये आहे. देवा तू किती नशीबवान आहे, तुला अर्जुनासारखा मित्र मिळाला. तू किती नशीबवान आहे देवा. असू दे ना, तो घरचा फकीर असेल रे सुदामा, त्याच्या घरी खायला नसेल, पण देवा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कलांचा संदीपनी ऋषींच्या आश्रमात तुलाही जमत नव्हता तितका अभ्यास तुझ्याकडून करून घेणारा सुदामा होता रे देवा, म्हणून तुझा अभ्यास झाला. असा एक जीवलक सोयरा देवा. कृष्णस्या सखा कशीत, मित्रापेक्षा असा सखा जीवनात जोडला गेला पाहिजे की विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रिया, ज्यानं स्वतःची इंद्रिय जिंकली, विजय मिळवला इंद्रियांवर, आणि स्वच्छंदी विहार करतोय भगवंताच्या दिशेनं, असा एखादा तरी मित्र जीवनात असला पाहिजे. लोक कोणाबरोबरही मैत्री करतात याचीच भली मोठी खंत आहे. माझी विनंती आहे, कोणालाही माणसाने मित्र बनवू नये. अरे एका वर्षात 50-60 मित्र जोडणं, फारच लिमिट वाढत गेली तर 5000 पर्यंत मित्र जोडणं हे फेसबुकची कमाल असू शकते. पण मिळवलेला मित्र 50 वर्ष टिकवणं हे फक्त विचाराचीच कमाल असू शकते. एका वर्षात 5000 मित्र करेल फेसबुक, पण मिळवलेला मित्र 50 वर्ष टिकवण्याकरता. लोकांना आवडणारा चेहरा, याहो तुमचा फोटो काढायचा आहे, थांबा थांबा मला जरा आरशाकडे पाहू द्या. आरशात पहिलं फोटो काढण्याकरता तयार करणारा कॅमेरामनला आवडणारा चेहरा बनवायला 1 मिनिट लागतो महाराज. पण उद्धार होण्याकरता बनवलेला चेहरा उभा आयुष्य खर्च करावं लागतं, आयुष्य दान करावं लागतं. देह समर्पिजे देवा, भार काहीच ओझं घेऊन चालावं लागत नाही. समर्पणाची भूमिका लागते, स्वच्छंदी विहार लागतो भगवंताच्या साधनेमध्ये. त्याच्याकरता तितकाच चांगला जोडीदार भेटला पाहिजे. आपण फार मैत्री निभावतो इथे का एखाद्या दारुड्याच्या वाढदिवसामध्ये सुद्धा आपण बिअरच्या बाटल्या उडवायला त्याच्या पार्टीला जातो. माझा प्रश्न आहे, का रे भल्या माणसा दारुड्याच्या वाढदिवसाला बिअरच्या बाटल्या उडवायला त्याच्या वाढदिवसाला जातो, तुझ्या आईची जन्मतारीख माहिती आहे का रे बाळा तुला? माहिती? जिनं मांस दिलं, जिनं हाडं दिले, जिनं रुधिर म्हणजे रक्त दिलं, त्या आईची जन्मतारीख माहित नाही भल्या माणसा तुला. तुला एखादा मित्र असा भेटला रे तुझ्या आयुष्यात की तुला तो म्हणेल तुझ्या आईचा वाढदिवस कधी आहे, चला आपण एखादं ज्ञानेश्वरीचं पारायण करू. भेटला हो तुम्हाला एखादा? सांगावं मला, द्यावं त्याचं नाव. एक जरी भेटला ना, एक तरी आपण त्याच्या चरणावरती मस्तक टेकू महाराज. एक सुद्धा नाही. या महाराज, आपली अधोगती व्हावी असं वाटणारी जगामध्ये अनेक माणसं आहेत महाराज, पण तुमचा उद्धार व्हावा, तुमचं भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं असं एक सुद्धा नाही. आमची आजी मंगेश महाराज आता मार्च महिन्यात आमच्या आजी वारल्या. 104 वर्षाचं वय होतं माझ्या आजीचं. मी प्रामाणिकपणानं सांगतोय, माझ्या आजीनं मला आतापर्यंत, माझं वय 30 वर्षाचं आहे आता, आतापर्यंत चुलीपर्यंत माझ्या आजीने कोणाला येऊ दिलं नाही महाराज. बिना माळ करायला सांगतोय. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला आमची आजी चुल्याजवळ कधी आणायची नाही. आमची आजी म्हणायची, मैत्री घराच्या बाहेर चुल्याजवळ कधी मित्र आणू नये. त्याच्या गळ्यात माळ नाही त्याला काय चूल दाखवायची आपली? अरे ज्याला आपल्या बाईकडे पाहायची अक्कल नाही, ज्याला आपल्या खिशातल्या धनाकडे पाहायची अक्कल नाही,
त्याच्याबरोबर लोक मैत्री करतात ही या जगातली शोकांतिक आहे. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. बलिदान करणारा एक एक मित्र, आपल्या गैरहजेरीत आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करणारा एक जोडा, एक आपल्या गैरहजेरीत आपल्या बायकोला तिची माय म्हणून काही कमी आहे का वहिनी हे विचारून गाडीवर बसून तिला हॉस्पिटलला घेऊन जाणारा एखादा तरी मित्र जोडा आयुष्यात. पण तो माळकरी असावा, तो वारकरी असावा, तो ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा असावा, तो तुकोबारांच्या गाथ्याचं चिंतन करणारा असावा. माफी मागून बोलतो, तो घरचा भिकारी असला तरी चालेल. मैत्रीमध्ये पैसा आडवा येत नाही, मैत्रीमध्ये प्रेम प्रेम लागतं, प्रेम. एखादा तरी मित्र असावा महाराज. सगळ्यांनाच होते हो मित्र, सगळ्यांनाच होते. आणि ते मित्रत्व असावं. ज्ञानोबाऱ्यांना मित्र या जगात कोणी मिळत नव्हतं, कोणी मैत्रीच करायला तयार नव्हतं महाराज. ज्ञानोबाऱ्यांकडे लोक पाहायचे तर विटाळ समजायचे. ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र वाचायला लागल्यानंतर एक प्रसंग असा पाहायला मिळाला. एका दिवशी ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईला खेळणं आणून दिलं आणि ते खेळणं मुक्ताबाई खेळायला लागल्या. त्या खेळण्याला मुक्ताबाईचा हात लागला आणि ते खेळणं एक समोरचं पोरग खेळत पाहत 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 आलं. मुक्ताबाईने हातातलं खेळणं त्या पोराला देऊन टाकलं. मुक्ताबाईचा हात लागलेलं खेळणं त्या पोराच्या आईने पाहिलं आणि ते इंद्रायणीत फेकून दिलं. म्हणजे ज्या हाताचा स्पर्श सुद्धा लोक विटाळ मानत होते, अन्नाच्या जागेवर गटागटा इंद्रायणीचं पाणी पाजून ज्या आळंदीत सिद्धबेटा झोपावं लागलं, त्या ज्ञानोबाऱ्यांबरोबर कोणीच मैत्रत्व करायला तयार नव्हतं, कोणीच नाही. पण तरीही ज्ञानोबारे म्हटले कोणीतरी पाहिजे ना हो सुखदुःख सांगायला, कोणी तर पाहिजे. मग ज्ञानोबारीने एक मैत्रीण केली. त्या मैत्रिणी बरोबरचा ज्ञानोबारायचा संवाद वाचला की असं वाटतं ज्ञानोबाऱ्यांनी हिला सुखही सांगितलं आणि हिला दुःखही सांगितलं. अगोदर आपण ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलेलं सुख बघू. किती सुंदर सुख सांगितलं ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या मैत्रिणीला. ज्ञानोबाराय बोलतात, काय म्हणतात माऊली? कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. कलशरोणाच्या पुण्यनिमित्ताने आपल्या या कडती गावामध्ये होऊ घातलेल्या भक्ती महोत्सवामध्ये माझ्यासारख्या मुक्ताई फडावरच्या एका सामान्य सेवकाला मिळालेली ही कीर्तन सेवा. होऊ घातलेल्या भक्ती महोत्सवामध्ये श्रीमद भागवत कथा आणि यज्ञ सोहळा तथा दुग्ध शर्करा योग संकीर्तन सप्ताहाचे देखणं नियोजन आणि या नियोजनामध्ये 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असे परमश्रद्धेय आपल्या परिसराचं नवे या महाराष्ट्राचं वैभव भगवंताने एक अलौकिक शक्ती त्यांच्या हातामध्ये दिली असे मंगेश महाराज जाधव महाराजांच्या संपर्कातनं, समस्त गावकरी मंडळींच्या प्रेमातनं, समस्त तरुण मित्रमंडळी, भजनी मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी कडती यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेल्या या भक्ती महोत्सवामध्ये आज माझ्याकडेची सेवा आहे. भजनाला साथीला लाभलेले आदरणीय महाराष्ट्रातलं भजनातलं वैभवच उपस्थित आहे महाराज इथे. हरिभक्त परायण परमश्रद्धेय किशोरजी महाराज ड्युटी आज उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. योगायोगाने त्यांचा जन्मदिवस आज आहे. मुक्ताबाईला प्रार्थना करूया त्यांना आईसाहेबांनी निरोगी दीर्घायुष्य प्रदान करावं. आज परमश्रद्धेय हरिभक्त परायण आमचे पंढरीनाथ महाराज कदम सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासुद्धा चरणावर साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. बरीचशी महाराज मंडळी परिसरातून आलेली आहे. सगळ्यांची नाव मला पाठ नाही, पण परिसरातून तरुण मित्र मंडळी सुद्धा खूप आलेले आहेत. सगळ्यांची फोन मला जेवढ्यांची आली तेवढ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. आपण सगळेजण आलात मगापासून भगवंताचं, पांडुरंगाचं आणि नामदेवरांचं दर्शन नरसीला घेतलं. विनायक भाऊ वेगळी सगळी मंडळी तिथं आले होते आणि सगळ्यांचं प्रेम, इथला कार्यक्रमाबद्दलचा हा उत्साह, तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तुमची पारमार्थिक साधनेबद्दलची असलेली तळमळ पाहून मी सुद्धा भारावून गेलेलो आहे. असं इतकं सुंदर वातावरण आहे. कडतीकर, तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतं अजून 30 वर्ष तुमच्या गावाला धोका नाही.
32. वा वा. इतकी तयारी तुम्ही आज केलेली आहे. 2027 मध्ये LICचा हप्ता किती भरायचा याची तयारी आपल्या जीवनात असते. पण अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती नियोजस्तत्र दुर्लभहा. जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात, या आयुष्याचं नियोजन करणारी या जगात आम्हाला दिसायला तयार नाही, आणि तुम्ही त्या नियोजनात कलशरोणाच्या निमित्तानं भलं मोठं पाऊल घातलंय. याबद्दल समस्त गावकरी मंडळींना पहिल्यांदा कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सुंदर वातावरण आहे. मंडप, लाइटिंग व्यवस्था, साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता मला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की 9:35 झालेले आहे आणि 10:30 पर्यंत थांबायचं कसं, हाच माझ्या मनातला भला मोठा प्रश्न आहे. त्यामुळे संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. मी जो अभंग आपल्यासमोर म्हटलेला आहे तो तुकोबारांचा भगवान परमात्म्याच्या पुढे अंतकरणातला एक उदात्त भाव करुणीच्या रूपामध्ये मांडणारा अभंग आहे. तुकोबारा या अभंगातनं भगवंताशी संवाद साधतात आणि बोलतात, देवा दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. तुकोबारा बोलतात, देवा मलाच तुला काहीतरी सांगायचंय, माझा ऐक तू काहीतरी.